गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे मंडे. तर आज आम्हाला बनवायचे आहेत वडे. म्हणजे आम्ही खानदेश भागामध्ये याला वडेच म्हणतो. मराठी भाषेमध्ये म्हणजे मराठी लोक याला सांडगे असं म्हणतात. सो आज आम्हाला वडे बनवायचे होते. सो आम्ही हे बॅटर आता तयार करून घेतलेलं आहे. रात्रीच डाळी वगैरे सगळं मिक्स भिजू घातले होते, ते एकत्र मिश्रण वाटून घेतले आहे. तर आता वडे बनवायची तयारी चालू आहे. आता हा झारा आहे, हा जो झारा आहे त्याच्या सहाय्याने आम्ही आता हे वडे करून घेणार आहोत. तर आता आपण जाणार आहोत टेरेसवरती. तर टेरेसवरती आपण आता आलेलो आहोत. साडी वगैरे टाकून घेतलेली आहे, त्यावरती आपण वडे झाडून घेणार आहोत. तर असं आहे हे आमचं टेरेस. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. सो आता चला तीच तयारी चालू आहे. आता आम्ही फास्टमध्ये वडे बनवून घेतो. हे पीठ छान असं एकदा परत मिक्स करून घ्यायचं आणि या झाऱ्याच्या सहाय्याने हे असं वडे तयार करून घ्यायचे. ह्याच्याने म्हणजे फास्ट रेडी होतात. अशा पद्धतीने आमच्या खानदेश भागामध्ये वडे करतात. याला झारून केलेले वडे असे म्हणतात. तर वाळवणीतला उन्हाळी पदार्थ म्हणजे हा आमचा फर्स्ट आहे, जो आम्ही आता पहिला बनवलेला आहे या उन्हाळ्यामध्ये. सो आता याला वाळायला ठेवलेलं आहे. चला तर मग आता आपण छान मस्तपैकी अशी महादेवाची पूजा जी आहे ती केलेली आहे. स्वामींची पूजा माझी झालेली आहे. रोज नीतिनेमाने मी ही पूजा करते आणि मी एक स्वामी भक्त, महादेवाची भक्त आहे. म्हणजे सर्वच देवाला मी मानते. अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे. महादेवाला काळे तीळ आणि तांदूळ रोज वाहायचे, हे चांगले असते. मी तर रोज वाहते, पण तुम्ही पण महादेवाला तांदूळ, काळे तीळ हे अर्पण करत जा. हे चांगलं असतं आपल्यासाठी. सो अशा प्रकारे छान आता प्रसन्न वाटते. देवघरातली पण पूजा ही झालेली आहे. कसं वाटलं तुम्हाला आमचं देवघर नक्की सांगा. चला तर मग आता काय हजबंडच्या नाश्त्याची तयारी चालली आहे. एकीकडे चहा ठेवलेला आहे आणि ब्राऊन ब्रेड जे आहेत ते त्यांना गरम करून द्यायचे आहेत. ते मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत त्याला छान फ्राय करून घ्यायचे. चला तर मग हजबंडचा नाश्ता रेडी आहे. सो आता त्यांना मी नाश्ता दिलेला आहे आणि ते नाश्ता करत आहे. चला तर मग आता आमचं पिल्लू उठलं आहे. सो आता पिल्लूसाठी मी खायला होममेड सॅरेलेक बनवते आहे. हे मी घरीच बनवलं आहे. त्याच्यात मी ओली खजूर टाकून घेते. ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. याच्यामध्ये आपण थोडीशी मखाना ड्रायफ्रूटची पावडर टाकलेली आहे, ती पण मी होममेड म्हणजे घरीच बनवलेली आहे. आता हे ग्राइंड करून झालेलं आहे आणि आता ते त्याला खाण्यासाठी रेडी आहे. सो मी आता हे त्याला देते. तर अशा प्रकारे छान अशी पातळ पेस्ट करून घ्यायची. आता पिल्लूचा खाऊ रेडी झाला आहे. चला तर मग आता रोजचीच कामं आपली घरातली साफसफाई करायला काढली होती आज. तर आता मी सर्व घरं वगैरे झाडून घेते. हा आहे माझं बेडरूम. सो आता इथली पण छान अशी साफसफाई मी केलेली आहे. खूप राडा होतो घरामध्ये. छान प्रकारे मी असं आता आणि हे माझं पिल्लू जे आहे ते खूप म्हणजे आता एवढा खेळकर झालेला आहे. सो त्याला आता हंबा करायला जमतं, त्याला हंबा करणं काही सोडत नाही. आणि आता त्याची इथं मी आवरलं आहे, अंघोळ वगैरे झाली. त्याचं टिकली पाऊडर आता झालेलं आहे करून. मग त्याचा असा हट्ट असतो की जी वस्तू त्याला दिसेल ती त्याला पाहिजेच, असं त्याचा स्वभाव आहे. सो त्याला ते पावडरचा डब्बाच पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. आणि आता हा बघतोय की काय करतेस तू मोबाईलमध्ये, फोटो काढतेस की व्हिडिओ. खूप म्हणजे खूप खेळकर झालेला आहे. 9 महिन्याचाच, पण खूप शार्प मेमरी आहे त्याची. कसं वाटलं तुम्हाला आमचं बाळ नक्कीच सांगा. आता त्याच्यासोबत खेळता खेळता कसा दिवस निघून जातो
ते तर कळतच नाही. आणि हे असंच चालू असतं आमचं दिवसभर. तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मी बनवले आहेत धपाटे आणि शेंगदाण्याची चटणी. तर चला जेवण करून घेऊ. चला आता संध्याकाळची वेळ झाली, आम्ही आलो आहेत महादेवाच्या मंदिरात. आज आहे मंडे, तर म्हटलं महादेवाच्या मंदिरात जाऊन यावं. कशी वाटते यांची जोडी, डॅड अँड सन, नक्कीच सांगा. तर हे आहे महादेवाचं मंदिर. आता आम्ही आलो आहोत मंदिरात. खूप छान परिसर आहे इथला, बघू शकता तुम्ही. खूपच म्हणजे छान मंदिर आहे आणि मंदिरात गेल्यावर खूपच प्रसन्न असं वातावरण आहे, ते छान वाटते. सो तुम्ही पण महादेवाचे दर्शन घ्या. पिल्लूला आम्ही फर्स्ट टाईम इथे घेऊन आलो आहोत. तर आता पिल्लूचं पण दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही पूजा करून घेत आहोत. सोमवार म्हटलं की महादेवाच्या मंदिरात जाणं हे आवश्यक वाटतं मला. हे आहेत पिल्लूचे पप्पा आणि पिल्लू मस्त बसले आहेत. मी आता महादेवाची पूजा करत आहे. महादेवाची पूजा केल्याने मला खूप प्रसन्न वाटते आणि जास्त करून मी महादेवाला पण मानते आणि स्वामी समर्थांना पण मानते. घरी तर मी पूजा करतेच, बट मला मंदिरात गेल्यावर आणखी छान वाटतं. सो हे दोघं मस्त बसलेत माझी गंमत बघत. तर आपण छान अशी पूजा केलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपली पूजा जी आहे ती झालेली आहे आणि आता आपण पिल्लूला बघतो आहे पिल्लू काय करते. तर पिल्लू काही शांत बसतच नाही, पिल्लूची चोरू चालूच असते. आणि अशा प्रकारे आम्ही एक व्हिडिओ काढून घेतला आहे महादेवाच्या मंदिरात बसलं असताना. आणि हे काय जाताना तर पाऊस चालू झाला, सगळीकडे ओलं ओलंच झालं. आता घरी कसं जायचं, त्यामुळे आम्ही थोड्या वेळ मंदिरातच थांबलो. तर अशा प्रकारे अचानक पाऊस झाला. सो आम्ही आमच्या पिल्लूला असं स्कार्फनी फोल्ड करून घेतलं. सो काही फोटोशूट करून घेतला दोघांनी. मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावरती मी बनवले आहे दाल ढोकली, पापड, शेंगदाण्याची चटणी. सो आता हजबंडला वाढले आहे जेवायला. सो या तुम्ही पण जेवायला. आमची जेवणं झाली आणि या दोघांच्या मस्त काही संपत नाही. सो असा होता आमचा आजचा दिवस. आज पिल्लूच्या पप्पाच्या सुट्टीचा दिवस होता, तो खूप एन्जॉय केला आम्ही. बाय बाय.